नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आज जलजीवन मिशन संदर्भात बैठक झाली. 6,800 कोटी रुपये केंद्र सरकार देणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य. नदी जोड प्रकल्पासंदर्भात प्रस्ताव मांडलं. फडणवीसांची माहिती. विधान परिषदेसाठी प्राजक्त तनपुरे यांचं नाव चर्चेत. तनपुरेंच्या प्रवेशाची तारीख ठरल्याची चर्चा. तनपुरेंची भाजपकडे कोणतीही मागणी नाही. राम शिंदेंची माहिती. भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी हालचालींना वेग. 12 जणांनी 24 नामनिर्देशन फॉर्म उचलले. विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढली. गोंदियात पेट्रोल दरवाढी विरोधात काँग्रेसचं तीव्र आंदोलन. निवडणुका संपल्या की पंतप्रधान मोदी दर वाढवतात. काँग्रेसची मोदींवर टीका. सोलापूरमध्ये महिलेला अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपीला ताब्यात घेत पोलिसांकडून तपास सुरू. आरोपीनं आणखी कुठल्या महिलांना मेसेज पाठवलेत का याचा तपास सुरू. पुण्याच्या चाकणमध्ये 2 सख्या भावांकडून सासरे, पत्नी आणि मेहुणीला बेदम मारहाण. मुलीला घेऊन कसे जाता ते पाहतो म्हणत धमकी. संतापलेल्या जावयाला थेट कुकर डोक्यात मारल्याचा आरोप. शिर्डीजवळील समृद्धी महामार्गावर कारनं घेतला पेट. आगीत इलेक्ट्रिक कार पूर्णतः जळून खाक. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुलढाण्यात नगरसेवकाची सफाई कामगाराला धक्काबुक्की. संतप्त कामगाराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. उल्हासनगरातील गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई. दुहेरी हत्याकांड प्रकरणात आणखी 4 अटक. हत्याकांडामुळे संपूर्ण उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली. बीडच्या माजलगावमध्ये धरणात बुडून अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू. आदित्य उत्तमराव रंजवे मृत मुलाचं नाव. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.